नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 आणि 16 फेब्रुवारी या 2 दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, लखपती बीटीआय योजना कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली। लखपती बीटीआय योजना ही दिल्ली येथे सुरू करण्यात आलेली नवीन समाज कल्याण योजना आहे। या योजनेची घोषणा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये केली। ही योजना 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार असून ती 2008 मध्ये सुरू झालेल्या लाडली योजनेची जागा घेईल। तर बघा, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये लखपती बीटीआय योजना ही 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। आणि ही जी योजना आहे ही 2008 मध्ये जी योजना सुरू झालेली होती लाडली योजना, तर त्या लाडली योजनेच्या जागी ही योजना सुरू करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत जन्मापासून पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी टप्प्याटप्प्याने एकूण 56,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे। तर ही कशासाठी योजना आहे? तर मुलींच्या शिक्षणासाठी आहे। पदवीपर्यंतचे जे शिक्षण आहे त्यासाठी 56,000 रुपयेपर्यंत त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। तर यासाठी काही अटी असणार आहेत। तर त्या अटी कोणत्या आहेत? तर बघा, मुलगी 21 वर्षांची झाल्यावर आणि पूर्ण शिक्षण पूर्ण केल्यानंतर ही रक्कम व्याजासह 1 लाखांपेक्षा जास्त होईल। ही योजना प्रत्येक कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना लागू असेल। अर्जासाठी मुलीचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे। मुलगी मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेत असणे बंधनकारक असणार आहे। या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे। तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये 1 एप्रिल 2026 पासून लखपती बीटीआय योजना लागू होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर इंडियाने कोणत्या राज्याचा पहिला जैवविविधता आणि सांस्कृतिक नकाशा प्रसिद्ध केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा। वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर इंडिया यांनी गोवा राज्याचा पहिला जैवविविधता आणि सांस्कृतिक नकाशा प्रसिद्ध केला आहे। हा नकाशा फेब्रुवारी 2026 मध्ये पणजी येथे आयोजित गोवा आर्ट अँड लिटरेचर फेस्टिवल दरम्यान प्रकाशित करण्यात आला। या नकाशाचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना स्थानिक जैवविविधतेची ओळख करून देणे हा आहे। या नकाशात गोव्यातील विविध परिसंस्थांमध्ये आढळणारे 48 सामान्य प्रजातींचे चित्रण करण्यात आलेले असून त्यामध्ये वाघ, कॅटफिश, विविध पक्षी, कीटक आणि खारफुटी वनस्पतींचा समावेश आहे। जैवविविधतेसोबतच गोव्याची पारंपरिक काव्यकला, घोडेमोडणी लोकनृत्य आणि कुणबी महिलांचे पारंपरिक पोशाख यासारख्या सांस्कृतिक वारशाचेही दर्शन या नकाशात घडवण्यात आलेले आहे। हा नकाशा मुलांसाठी समजण्यास सोपा स्वरूपात तयार करण्यात आला असून तो गोव्यातील शाळांमध्ये छापील आणि डिजिटल स्वरूपात विनामूल्य वितरित केला जाणार आहे। तर बघा, वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर इंडिया या संस्थेने गोवा राज्याचा पहिला जैवविविधता आणि सांस्कृतिक नकाशा प्रसिद्ध केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे बघा, जगातील सर्वात लांब जंगली साप म्हणून नोंदवला गेलेला अजगर कोणत्या देशात आढळला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 इंडोनेशिया। इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात लांब जंगली साप म्हणून नोंद झालेला साप अजगर हा मादी आहे। जाळीदार अजगर म्हणजेच रेटिक्युलेट पायथॉन, याचे नाव काय आहे? रेटिक्युलेट पायथॉन, जाळीदार अजगर आहे हा। तर हा इंडोनेशियामध्ये आढळलेला आहे आणि हा जगातील सर्वात लांब जंगली साप म्हणून याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे। या अजगराला इबू बॅरन किंवा द बॅरोनेस असेही नाव देण्यात आलेले आहे। हा साप इंडोनेशियातील सुलावेसी बेटावरील मारोस भागात आढळला आहे। या अजगराची अधिकृतपणे मोजलेली लांबी ही 7.22 मीटर म्हणजेच 23 फूट 8 इंच एवढी आहे। त्याची प्रत्यक्ष लांबी अंदाजे 7.9 मीटर पर्यंत पोहोचू शकते। त्या सापाचे वजन सुमारे किती आहे बघा? 96.5 किलोग्रॅम आहे, म्हणजे जवळपास 100 किलोग्रॅमच्या आसपास आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने याला जगातील सर्वात लांब जंगली साप म्हणून मान्यता दिलेली आहे। कोठे आढळलेला आहे? तर इंडोनेशिया या देशामध्ये आढळलेला आहे। नेक्स्ट आहे, इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोन्स माउंटन प्रदेश कोणत्या मोहिमेसाठी लँडिंग साईट म्हणून निवडला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चांद्रयान 4। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने चंद्रयान 4 या मोहिमेसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची निवड केली आहे। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मॉन्स माउंटन प्रदेशातील MM4 साईट ही सर्वात सुरक्षित लँडिंग साईट म्हणून निश्चित करण्यात आली आहे। ही लँडिंग साईट अंदाजे 1 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापते आणि सुरक्षित उतरणीसाठी अनुकूल भौगोलिक रचना दर्शवते।
माउंट्स माउंटन हा सुमारे 6000 मीटर उंच सपाट शिखर पर्वत असून तो लँडिंगसाठी योग्य मानला जातो. या ठिकाणी सुमारे 11 ते 12 दिवस सतत सूर्यप्रकाश उपलब्ध होत असल्यामुळे ऊर्जा निर्मितीस मदत होईल. या भागातून पृथ्वीशी स्पष्ट आणि सातत्यपूर्ण रेडिओ संपर्क राखणे शक्य आहे. हे क्षेत्र साऊथ पोल एटकेन बेसिनच्या कडेला स्थित असून येथे बर्फ म्हणजे जलावशेष असण्याची दाट शक्यता आहे. चंद्रयान-2 ऑर्बिटरने पाठवलेल्या उच्च रेझोल्युशन प्रतिमांच्या अभ्यासाच्या आधारे ही साईट निश्चित करण्यात आली आहे. चंद्रयान-4 मोहिमेचे प्रक्षेपण 2028 मध्ये करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील माती आणि खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणण्याची योजना आहे. नेक्स्ट आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार आता राष्ट्रीय गीत सादर करण्याचा कालावधी किती असेल. राष्ट्रीय गीत कोणते आहे? वंदे मातरम. लक्षात ठेवा, राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत जनगण मन. तर आता जे नवीन केंद्र सरकारचे मार्गदर्शक तत्वे जाहीर झालेले आहेत यानुसार राष्ट्रीय गीत म्हणजेच वंदे मातरम सादर करण्याचा कालावधी किती असेल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 190 सेकंद. फेब्रुवारी 2026 मध्ये गृह मंत्रालयाने वंदे मातरम संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. जर वंदे मातरम आणि जनगण मन एकत्र सादर केले जाणार असतील तर प्रथम वंदे मातरम आणि त्यानंतर राष्ट्रगीत सादर करणे अनिवार्य आहे. वंदे मातरमची पूर्ण आवृत्ती म्हणजेच एकूण 6 कडवे सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पूर्ण आवृत्तीचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद म्हणजेच 190 सेकंद निश्चित करण्यात आला आहे. सादरीकरणादरम्यान सर्वांनी राष्ट्रगीताप्रमाणे सावधान स्थितीत उभे राहणे बंधनकारक आहे. अपवाद म्हणून जर वंदे मातरम चित्रपट, माहितीपट किंवा न्यूज रीलचा भाग असेल तर उभे राहणे बंधनकारक नाही. ही नियमावली सरकारी कार्यक्रम, शाळांची सकाळची प्रार्थना, राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या आगमनावेळी आणि नागरी पुरस्कार समारंभासाठी लागू असणार आहे. राष्ट्रगीत जनगण मन खालील प्रसंगी वाजवले किंवा गायले जाईल. राष्ट्रध्वज परेडमध्ये आणताना किंवा तिरंगा फडकवणार. राष्ट्रपती यांच्या आगमनावेळी, राष्ट्रपतींच्या अभिभाषणापूर्वी आणि नंतर, राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या समारंभात, नागरी पुरस्कार समारंभात म्हणजेच भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. शाळांमध्ये काम सुरू करण्यापूर्वी हे वाजवले जाईल. वंदे मातरम संदर्भात ऐतिहासिक माहिती. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. याची रचना बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1876 मध्ये केली. 1896 मध्ये कोलकाता काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे प्रथम गायले होते. 24 जानेवारी 1950 रोजी वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा प्रदान करण्यात आला. नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान अलीकडे संयुक्त इन सिटू हवाई सराव 2026 आयोजित करण्यात आला. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, थायलंड. इन सिटू हवाई सराव 2026 सहभागी देश आहेत भारत आणि थायलंड. कालावधी आहे 9 ते 13 फेब्रुवारी 2026. इंडियन एअरफोर्स आणि रॉयल थाई एअरफोर्स यांनी संयुक्त इन सिटू हवाई सराव आयोजित केला. हा सराव अंदमान बेटांजवळ हिंदी महासागर क्षेत्रात आणि मलक्का सामुद्रधुनीच्या उत्तर भागात पार पडला. याचा मुख्य उद्देश होता दोन्ही हवाई दलांमधील कार्यात्मक समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे. भारताकडून सुखोई 30 MKI लढाऊ विमाने, अवाक्स AEWNC आणि IL-78 मिड एअर रिफ्युएलिंग टँकर आणि थायलंडकडून साब JAS-39 ग्रिपेन लढाऊ विमाने या सरावात सहभागी झाली. इन सिटू सरावाचा अर्थ असा होतो की सैन्य दल वास्तविक ऑपरेशनल क्षेत्रात प्रत्यक्ष तैनाती करून प्रशिक्षण घेतात. भारत आणि थायलंडमधील प्रमुख लष्करी सराव मैत्री, सियाम भारत, भारत थाय कॉर्पोरेट संयुक्त लष्करी सराव देखील आयोजित केले जातं. नेक्स्ट आहे भारताचा सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग अंतराळवीर कोण बनला आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आदित्य पंड्या. 17 वर्षीय आदित्य पंड्या हा भारताचा सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग अंतराळवीर बनला आहे. त्याने 1 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान गुजरातमधील धोलावीरा येथील पांढऱ्या रानात सिम्युलेटेड लुनर हॅबिटेट मिशन यशस्वीरित्या पूर्ण केली. ही मोहीम आकाश स्पेस स्टुडिओ या इस्रो नोंदणीकृत संस्थेद्वारे आयोजित करण्यात आली होती. आदित्यने मोहिमेसाठी आवश्यक असलेले सेन्सर्स, बायोमेट्रिक मॉनिटरिंग टूल्स आणि हार्डवेअर प्रणाली स्वतः डिझाईन व विकसित केली. या 8 दिवसांच्या मोहिमेदरम्यान तो आणि इतर 3 सदस्य चंद्रावरील वातावरणासारख्या कृत्रिम परिस्थितीत बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त राहिले. अॅनालॉग अंतराळवीर म्हणजे काय, तर पृथ्वीवरच अंतराळासारख्या कृत्रिम वातावरणात प्रशिक्षण व प्रयोग करणारी व्यक्ती. तर बघा, भारताचा सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग बनलेला आहे आदित्य पंड्या. आदित्यच्या आधी जान्हवी डांगेती ही भारताची सर्वात तरुण महिला अॅनालॉग अंतराळवीर ठरलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिल्ली क्रीडा महाकुंभाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिखर धवन.
भारतीय क्रिकेटपटू व अर्जुन पुरस्कार विजेते शिखर धवन यांची दिल्ली खेल महाकुंभ 2026चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली सरकारतर्फे क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दिल्ली खेल महाकुंभ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश तळागाळातील खेळांना प्रोत्साहन देणे व दिल्लीतील युवा खेळाडूंची प्रतिभा शोधणे हा आहे. स्पर्धेचे उद्घाटन 13 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रसाल स्टेडियम येथे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते झाले. प्रारंभी 7 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. कबड्डी, फुटबॉल, ॲथलेटिक्स, कुस्ती, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि स्क्वॅश. नेक्स्ट आहे केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार सरकारने ध्वजांकित केल्यानंतर किंवा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना AI जनरेटेड किंवा डीप फेक कंटेंट किती वेळेत काढून टाकावं लागणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 तास. केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान नियम 2021, मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहित्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये सुधारणा अधिसूचित केलेल्या आहेत. कशामध्ये केलेले आहेत? माहिती तंत्रज्ञान नियम 2021 मध्ये या सुधारणा केलेल्या आहेत. सरकार किंवा न्यायालये ध्वजांकित केलेला सर्वसाधारण AI जनरेटेड किंवा बेकायदेशीर आशय 3 तासांच्या आत हटवणे अनिवार्य आहे. यापूर्वी ही कालमर्यादा 36 तासांची होती. संमतीशिवाय तयार केलेला डीपफेक, नग्नता किंवा लैंगिक स्वरूपाचा अत्यंत संवेदनशील आशय 2 तासाच्या आत हटवणे बंधनकारक आहे. AI द्वारे व्युत्पन्न किंवा जनरेटेड किंवा कृत्रिम माहितीची औपचारिक व्याख्या नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. सर्व AI जनरेटेड किंवा सिंथेटिक माहितीवर स्पष्ट आणि ठळक लेबल लावणे बंधनकारक आहे. एकदा AI लेबल किंवा संबंधित मेटाडेटा लागू केल्यानंतर ते काढून टाकणे किंवा दडपणे डिजिटल प्लॅटफॉर्मना मनाई आहे. जर प्लॅटफॉर्मने निर्धारित कालमर्यादेत कारवाई केली नाही तर माहिती तंत्रज्ञान नियम 2000च्या कलम 79 अंतर्गत मिळणारे सेफ हार्बर संरक्षण गमावे लागू शकते. अशा परिस्थितीत संबंधित प्लॅटफॉर्मवर थेट कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. हे सुधारित नियम 20 फेब्रुवारी 2026 पासून देशभरात लागू झालेले आहेत. नेक्स्ट आहे थायलंडमधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुनीत अग्रवाल. पुनीत अग्रवाल यांची थायलंडमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1997च्या बॅचचे इंडियन फॉरेन सर्व्हिस अधिकारी आहेत. नियुक्तीपूर्वी ते मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. भारत सरकारने 13 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. ते नागेश सिंह यांची जागा घेतील, जे आतापर्यंत थायलंडमध्ये भारताचे राजदूत होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच सरला माहेश्वरी यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, न्यूज अँकर. 12 फेब्रुवारी 2026 रोजी दूरदर्शनच्या ज्येष्ठ अँकर सरला माहेश्वरी यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून त्या पार्किन्सन आजाराशी झुंज देत होत्या. त्यांची कारकीर्द बघा, 1976 मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश करून 2005 पर्यंत हिंदी बातमीपत्राचे सादरीकरण केले, म्हणजे जवळपास 3 दशकात त्यांनी कार्य केलेले आहे. 1980 आणि 1990च्या दशकात त्या टीव्हीवरील अत्यंत विश्वासार्ह चेहरा म्हणून ओळखल्या जात होत्या. मृद आवाज, स्पष्ट शब्दफेक आणि संयत सादरीकरणासाठी त्या ओळखल्या जात होत्या. दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेले आहे. नेक्स्ट आहे, फ्रान्सने कोणत्या देशासोबत बहुचर्चित स्कॅल्प क्षेपणास्त्र म्हणजे स्टॉर्म शॅडो विकसित केले आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब्रिटन. भारत आणि फ्रान्स स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी करार करत आहेत. स्कॅल्प, ज्याला ब्रिटनमध्ये स्टॉर्म शॅडो असेही म्हणतात, हे फ्रान्समध्ये स्कॅल्प EG या नावाने ओळखले जाते. हे क्षेपणास्त्र फ्रान्स आणि ब्रिटन यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. 1990च्या दशकात मॅट्रा आणि ब्रिटिश एअरोस्पेस यांनी हे विकसित केले. युरोपियन कंपनी MBDA द्वारे हे केले जाते. प्रकार, लांब पल्ल्याचे हवेतून डागले जाणारे स्टेल्थ क्रूज क्षेपणास्त्र आहे. शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा देऊन बंकर, कमांड सेंटर्स आणि इतर महत्त्वाच्या तळांवर अचूक हल्ला करण्यास सक्षम आहे. भारतीय हवाई दलाने IAFच्या राफेल लढाऊ विमानांसाठी या क्षेपणास्त्राची खरेदी केलेली आहे. ऑपरेशन सिंधू दरम्यान भारतीय हवाई दलाने याचा यशस्वी वापर केलेला होता. त्यामुळेच आता भारत फ्रान्सकडून स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी करार करत आहे. आणि हे कोणी विकसित केलेले आहे? तर फ्रान्स आणि ब्रिटन या 2 देशांनी विकसित केलेले आहे. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13 फेब्रुवारी. भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि थोर कवयित्री सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सरोजिनी नायडू 1947 मध्ये संयुक्त प्रांताच्या म्हणजे सध्याच्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल बनून इतिहास रचला.
याचा उद्देश काय आहे? राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा उद्देश काय आहे बघा? महिलांचे हक्क, सक्षमीकरण आणि देशाच्या विकासात महिलांचे योगदान याबाबत जागरूकता निर्माण करणे. विशेष ओळख काय आहे? तर सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताने कोणासोबत सामाजिक सुरक्षेसाठी करार केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, युनायटेड किंगडम. भारताने युनायटेड किंगडम आणि उत्तर आयर्लंड सोबत सामाजिक सुरक्षेशी संबंधित सामंजस्य करार केला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी नवी दिल्ली येथे या करारावर स्वाक्षरी केली. भारताने युनायटेड किंगडम आणि नॉर्दर्न आयर्लंड सोबत सामाजिक सुरक्षा करार केला असून त्यावर 10 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे स्वाक्षरी करण्यात आली. या करारावर भारताचे परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्री आणि भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी स्वाक्षरी केलेली आहे. या कराराचा मुख्य उद्देश आहे दोन्ही देशांमध्ये 36 महिन्यांपर्यंत तात्पुरत्या नियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना दुहेरी सामाजिक सुरक्षा योगदान देण्यापासून वाचवणे. या सामंजस्य करारामुळे IT आणि सेवा क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांची आंतरराष्ट्रीय गतिशीलता वाढण्यास मदत होणार आहे. हा करार भारत UK सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार याचा एक भाग असून तो 2026च्या पहिल्या 6 महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. सामाजिक सुरक्षा म्हणजे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आरोग्य, अपघात विमा आणि निवृत्ती वेतनसारख्या संरक्षणात्मक सुविधा उपलब्ध करून देणारी व्यवस्था होय. लंडन ही युनायटेड किंगडमची राजधानी असून या देशात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड यांचा समावेश होतो. नेक्स्ट आहे, 12 फेब्रुवारी 2026 रोजी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3, 202वी. स्वामी दयानंद सरस्वती यांची 202वी जयंती 12 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी करण्यात आली. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी गुजरातमधील टंकारा येथे झाला. त्यांचे मूळ नाव काय आहे? मूळशंकर. स्वामी दयानंद हे आर्य समाजाचे संस्थापक होते. ते थोर समाजसुधारक आणि वैदिक विद्वान होते. त्यांनी 1875 मध्ये मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली. मूर्तिपूजा, जाती व्यवस्था, कर्मकांड यांचा ते कट्टर विरोधक होते. स्त्रीमुक्ती आणि दलित वर्गाच्या उत्थापनासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्रसिद्ध ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश. नेक्स्ट आहे, भारत टॅक्सीसोबत भागीदारी करणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते ठरले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिल्ली. दिल्ली हे भारत टॅक्सीच्या सहकारी मोबिलिटी प्लॅटफॉर्मसोबत अधिकृत भागीदारी करणारे देशातील पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहे. दिल्ली पर्यटन आणि परिवहन विकास महामंडळ आणि सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड यांच्या त्या उपक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पर्यटन आणि शहरी गतिशीलतेला चालना देणे तसेच पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित टॅक्सी सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. या उपक्रमांतर्गत टॅक्सी चालकांना दिल्लीची संस्कृती, वारसा आणि सॉफ्ट कौशल्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारत टॅक्सी हा भारतातील पहिला सहकारी राईड हेलिंग प्लॅटफॉर्म असून ही सेवा स्वतः टॅक्सी चालकांच्या मालकीच्याने चालवली जाणारी असणार आहे. चालक मालकी मॉडेलमुळे चालकांना त्यांच्या उत्पन्नाचा अधिक वाटा मिळणार असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे. भारताचे सहकार मंत्री अमित शाह यांनी 5 फेब्रुवारी 2026 रोजी भारत टॅक्सी या सहकारी राईड हेलिंग प्लॅटफॉर्मचा अधिकृत शुभारंभ केला आहे. या अंतर्गत 4 किलोमीटरसाठी 30 रुपये हे भाडे फिक्स करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 91वा. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने प्रसिद्ध केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारत 91व्या स्थानी आहे. या निर्देशांकात 182 देशांचे सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले आहे. देशांना 0 म्हणजे अत्यंत भ्रष्ट ते 100 म्हणजे अत्यंत स्वच्छ या प्रमाणात गुण देण्यात आलेले आहेत. भारताला या निर्देशांकात 39 गुण मिळाले असून मागील वर्षाच्या तुलनेत भारताने 5 स्थानांनी प्रगती केलेली आहे. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले देश पहिल्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क. डेन्मार्कला एकूण 89 गुण मिळालेले आहेत. दुसरा आहे फिनलँड, 88 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आहे सिंगापूर, चौथा न्यूझीलंड आणि 5व्या क्रमांकावरती आहे नॉर्वे. सर्वाधिक भ्रष्टाचार असलेले तळाचे 5 देश 181व्या क्रमांकावरती आहे दक्षिण सुदान आणि सोमालिया 9 गुण. 180व्या क्रमांकावरती आहे व्हेनेझुएला 10 गुण आणि 177व्या क्रमांकावरती आहेत येमेन, लिबिया आणि इरिट्रिया यांना 13 गुण देण्यात आलेले आहेत. तर सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश आहे डेन्मार्क. सर्वाधिक भ्रष्टाचार असलेले देश आहेत दक्षिण सुदान आणि सोमालिया. नेक्स्ट आहे, प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी कोणत्या संघटनेने आर्क्टिक सेंट्री नावाचे नवीन आर्किटेक्ट मिशन सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उत्तर अटलांटिक करार संघटना.
उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच नाटो. तर नाटोने आर्क्टिक सेंट्री नावाचे नवीन आर्क्टिक मिशन सुरू केले आहे. या मिशनचा मुख्य उद्देश आर्क्टिक आणि उत्तर प्रदेशात रशियाची वाढती लष्करी हालचाल आणि चीनचा वाढता रस लक्षात घेता सामूहिक संरक्षण आणि स्थिरता सुनिश्चित करणे हा आहे. या मिशनची घोषणा फेब्रुवारी 2026 मध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांनी केली. हे एक बहुआयामी मिशन असून आर्क्टिकमधील सदस्य राष्ट्रांच्या विविध लष्करी सराव आणि हालचालींमध्ये समन्वय साधण्याचे कार्य करेल. हे मिशन जॉईंट फोर्स कमांड नॉरफोक या मुख्यालयामार्फत संचलित केले जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड संदर्भात केलेल्या विधानानंतर निर्माण झालेला तणाव कमी करणे आणि प्रदेशातील सुरक्षा जबाबदारी वाढवणे हा देखील या उपक्रमामागील एक महत्त्वाचा घटक आहे. नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी झाली असून ही एक आंतरसरकारी लष्करी युती आहे. नाटोचे मुख्यालय बेल्जियम देशातील ब्रुसेल्स येथे स्थित आहे. नाटोमध्ये सध्या 32 सदस्य देश आहेत. 32वा सदस्य देश आहे स्वीडन. नाटो कराराच्या कलम 5 नुसार कोणत्याही सदस्य राष्ट्रावर हल्ला झाल्यास सर्व सदस्य राष्ट्र एकत्रितपणे त्याविरुद्ध कारवाई करतात. मार्क रुटे हे सध्या नाटोचे 14वे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. नेक्स्ट आहे आर. विजय आनंद कोणत्या बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिटी युनियन बँक. आर. विजय आनंद यांची सिटी युनियन बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची नियुक्ती ही 1 मे 2026 पासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल 2029 पर्यंत असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांच्या नियुक्तीला अधिकृत मंजुरी दिली आहे. विजय आनंद यांना बँकिंग क्षेत्रातील 28 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असून ते सध्या याच बँकेत कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते सध्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन कामाकोडी यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. सिटी युनियन बँक ही भारतातील एक आघाडीची जुनी खाजगी क्षेत्रातील बँक असून तिची स्थापना 1904 मध्ये झाली. सिटी युनियन बँकेचे मुख्यालय तमिळनाडू राज्यातील कुंभकोणम येथे स्थित आहे. नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशाकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराला मान्यता दिली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. भारताने फ्रान्सकडून 114 राफेल F-4 प्रकारातील लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मान्यता दिली आहे. 12 फेब्रुवारी 2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदेमार्फत या खरेदीसाठी गरजेची स्वीकृती प्रदान करण्यात आली. हा करार अंदाजे 3.25 लाख कोटी रुपये किमतीचा असून तो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार मानला जात आहे. एकूण 114 विमानांपैकी 18 विमाने थेट फ्रान्सकडून उड्डाणासाठी सज्ज स्थितीत भारतात येतील, तर उर्वरित 96 विमानांची निर्मिती भारतात तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे केली जाईल. भारतात तयार होणाऱ्या विमानांमध्ये 40 ते 50% स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलाकडे एकूण 150 राफेल लढाऊ विमाने असतील. राफेल लढाऊ विमाने फ्रान्समधील डेसॉल्ट अव्हिएशन या कंपनीकडून तयार केली जातात. यापूर्वी 2016 मध्ये भारताने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. नेक्स्ट आहे चांग क्रेंडल मानवतावादी पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झाली आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 म्हणजेच डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश. पदुचेरी येथील अरविंद आय केअर सिस्टीममधील 2 वरिष्ठ नेत्रतज्ञांना चांग क्रेंडल मानवतावादी पुरस्कार 2026 साठी निवडण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश यांची निवड करण्यात आली आहे. मोतीबिंदूमुळे होणारे अंधत्व कमी करण्यासाठी आणि परवडणारी नेत्रचिकित्सा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 11 एप्रिल 2026 रोजी वॉशिंग्टन DC येथे होणाऱ्या अमेरिकन सोसायटी ऑफ कॅटरेक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी फाउंडेशनच्या परिषदेत प्रदान केला जाईल. या पुरस्कारांतर्गत $1 लाख चे अनुदान दिले जाते. दोन्ही डॉक्टरांनी ही संपूर्ण रक्कम अरविंद आय केअर सिस्टीमच्या धर्मादाय उपक्रमांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरस्काराची स्थापना 2017 मध्ये डेव्हिड आणि व्हिक्टोरिया चांग यांनी मानवतावादी कार्याचा सन्मान करण्यासाठी केली होती. नेक्स्ट आहे भारतातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारे राज्य कोणते ठरले आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. राजस्थान हे भारतातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारे राज्य ठरले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मधील ताज्या आकडेवारीनुसार राजस्थानने 16,013.50 हजार किलो लोकर उत्पादन केले असून त्याचा राष्ट्रीय उत्पादनातील वाटा 47.53% आहे. जम्मू आणि काश्मीर हे 7,770 हजार किलो उत्पादनासह आणि 23.06% वाट्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे, तेलंगणा चौथ्या क्रमांकावरती आहे, गुजरात पाचव्या, आपलं महाराष्ट्र राज्य हे 6व्या क्रमांकावरती आहे. महाराष्ट्रामध्ये 1,601.28 हजार किलो लोकरीचे उत्पादन करण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्र 6व्या क्रमांकावरती आहे. लोकर उत्पादनाच्या वार्षिक वाढीच्या दरात पंजाब राज्याने 22.04% वाढीसह देशात अव्वल स्थान मिळवलेले आहे. भारतातील मेंढ्यांची एकूण संख्या सुमारे 77.4 दशलक्ष असून मेंढी संख्येच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमांक दुसरा आहे. एकूण लोकर उत्पादनात भारताचा जागतिक क्रमांक 9वा आहे. भारताच्या एकूण लोकर उत्पादनापैकी सुमारे 85% उत्पादन हे गालीच्या दर्जाच्या लोकरीचे असते. नेक्स्ट आहे 2026च्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये कोणता देश अव्वल आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. ग्लोबल फायर पॉवर यांनी प्रकाशित केलेल्या ग्लोबल फायर पॉवर निर्देशांक 2026 नुसार अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी सामर्थ्य असलेला देश ठरला आहे. या निर्देशांकात एकूण 145 देशांचे लष्करी तुकड्यांची संख्या, आर्थिक क्षमता, रसद व्यवस्था आणि भौगोलिक स्थिती अशा 60हून अधिक घटकांवर आधारित मूल्यमापन करण्यात आलेले आहे. पॉवर इंडेक्स गुण जितके कमी असतात तितका तो देश लष्करीदृष्ट्या अधिक शक्तिशाली मानला जातो. ग्लोबल फायर पॉवर निर्देशांक 2026 पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे चीन आणि आपला भारत देश चौथ्या क्रमांकावरती आहे. पाचव्या क्रमांकावरती आहे दक्षिण कोरिया. फ्रान्स हा 6व्या स्थानावर आणि जपान 7व्या स्थानावर पोहोचलेला आहे. युनायटेड किंगडम या देशाची घसरण होऊन तो 8व्या स्थानावर गेलेला आहे. नेक्स्ट आहे आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्यात पूर व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी USD 182 दशलक्ष कर्ज मंजूर केलेले आहे. म्हणजे 182 दशलक्ष अमेरिकन डॉलर कर्ज मंजूर केलेले आहे. कोणत्या बँकेने? आशियाई विकास बँकेने. कोणत्या राज्यासाठी केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. आशियाई विकास बँकेने आसाममधील पूर आणि नदीकाठच्या धूप व्यवस्थापनासाठी अतिरिक्त 182 दशलक्ष अमेरिकन डॉलर कर्ज मंजूर केले आहे. हा निधी ब्रह्मपुत्रा नदीकाठच्या हवामान लवचिक ब्रह्मपुत्रा एकात्मिक पूर आणि नदीकाठच्या धूप जोखीम व्यवस्थापन प्रकल्पासाठी देण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्देश आसाममध्ये वारंवार येणाऱ्या पुरापासून आर्थिक आणि सामाजिक स्थिरता मजबूत करणे हा आहे. या अतिरिक्त कर्जामुळे 63.5 किलोमीटर नदीकाठचे संरक्षण, तटबंदी मजबूत करणे आणि पूर अंदाज प्रणाली विकसित केली जाईल. आशियाई विकास बँकेची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी झाली. बँकेचे मुख्यालय मनिला, फिलिपिन्स येथे आहे. सध्या ADBचे 69 सदस्य देश आहेत. त्याचे अध्यक्ष जपानचे मसातो कांडा हे आहेत. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील गौरीबिदानूर येथे महिलांसाठी पहिले 50 एकरांचे औद्योगिक उद्यान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. कर्नाटक राज्यातील गौरीबिदानूर येथे महिलांसाठी पहिले 50 एकरांचे औद्योगिक उद्यान सुरू करण्यात आले आहे. हे औद्योगिक उद्यान महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे. या उपक्रमात कर्नाटक इंडस्ट्रियल एरियाज डेव्हलपमेंट बोर्ड आणि कर्नाटका उद्योग मित्र या संस्थांचा सहभाग आहे. या औद्योगिक उद्यानाचा एकूण विस्तार 50 एकर इतका आहे. महिलांना उत्पादन आणि मोठ्या उद्योग क्षेत्रात प्रवेश सुलभ करणे हा या उद्यानाचा मुख्य उद्देश आहे. या औद्योगिक उद्यानाच्या प्रमुख म्हणून रेवती राजू कार्यरत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्याने जमिनीच्या नोंदीवर QR कोड लागू केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओडिसा. फेब्रुवारी 2026 मध्ये ओडिसा सरकारने जमिनीच्या अधिकार नोंदींवर QR संकेत चिन्ह लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करणे किंवा बनावट कागदपत्रे तयार करणे कठीण होणार आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा बँकेत QR संकेत चिन्ह स्कॅन करून जमिनीची खरी माहिती आणि मालकी हक्काची पडताळणी त्वरित करता येणार आहे. या प्रणालीमुळे जमीन व्यवहारातील पारदर्शकता वाढून सर्वसामान्य नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. या उपक्रमामुळे ओडिसातील जमीन महसूल व्यवस्था अधिक सुरक्षित, सुसंगत आणि डिजिटल स्वरूपाची होणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने क्रू 12 मोहीम सुरू केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नासा. नासा आणि स्पेसएक्स यांनी संयुक्तपणे क्रू 12 मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 13 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेतील केप कॅनव्हरेल स्पेस फोर्स स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आली. अंतराळवीरांना स्पेसएक्सच्या ड्रॅगन अवकाशयानातून फाल्कन 9 रॉकेटच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आले आहे. या मोहिमेत एकूण 4 अंतराळवीर सहभागी आहेत. जेसिका मेयर या मोहिमेच्या कमांडर असून त्या नासाचे अंतराळवीर आहेत. जॅक हॅथवे हे नासाचे अंतराळवीर या मोहिमेत सहभागी आहेत. सोफी एडनोट या युरोपियन अंतराळ संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी आहेत. आंद्रे फेडेयू हे रशियन अंतराळ संस्थेचे प्रतिनिधी म्हणून सहभागी आहेत. हे अंतराळवीर सुमारे 6 महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहून विविध वैज्ञानिक प्रयोग
आणि तांत्रिक प्रात्यक्षिके पार पाडणार आहेत. नासाची स्थापना 29 जुलै 1958 रोजी झाली असून तिचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. नेक्स्ट आहे भारतात पहिले ब्रेल सक्षम प्रीमियम क्रेडिट कार्ड कोणत्या कंपनीने लॉन्च केलेले आहे? दृष्टीहीन ग्राहकांसाठी हे तयार करण्यात आलेले आहे. तर कोणत्या कंपनी लॉन्च केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 BOB कार्ड लिमिटेड. बँक ऑफ बडोदाची उपकंपनी बॉब कार्डने ब्रेल लिपीसह प्रीमियम क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे. या कार्डचे अनावरण 13 फेब्रुवारी 2026 रोजी मणिपाल कर्नाटक येथे करण्यात आले. हे कार्ड BOB कार्ड प्रीमियरच्या या नावाने ओळखले जाते. दृष्टीहीन ग्राहकांना कोणाच्याही मदतीशिवाय स्वतंत्रपणे आणि आत्मविश्वासाने आर्थिक व्यवहार करता यावेत हा यामागील मुख्य उद्देश आहे. हे केवळ ब्रेल सक्षमच नाही तर एक प्रीमियम कार्ड असून त्यावर प्रवास, डायनिंग आणि लाईफस्टाईल खर्चावर जादा रिवॉर्ड पॉईंट्स आणि एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेससारखे सुविधाही मिळतात. नेक्स्ट आहे ऑल इंडिया रेडिओ रायपूर यांनी आयोजित केलेल्या जागतिक रेडिओ दिन परिषदेची 2026ची थीम काय आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. ऑल इंडिया रेडिओ रायपूर यांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक रेडिओ दिन परिषद आयोजित केली होती. हा कार्यक्रम युनेस्कोच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. 2026साठी परिषदेची थीम रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे एक साधन आहे, आवाज नाही ही होती. ही परिषद रायपूरमधील हॉटेल बेबीलॉन कॅपिटल येथे पार पडली. या परिषदेत प्रसारण, न्यूजरूम ऑटोमेशन आणि श्रोत्यांच्या सहभागामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे एकत्रीकरण कसे करता येईल यावर चर्चा करण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी आवाज, संपादकीय निर्णय आणि विश्वासार्हता जपण्यावर विशेष भर देण्यात आला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नेक्स्ट आहे भारत कोणत्या देशाकडून बोईंग P-8I पोसायडन विमाने खरेदी करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. भारत अमेरिकेकडून बोईंग P-8I पोसायडन सागरी टिहळणी विमाने खरेदी करणार आहे. ही विमाने अमेरिकेतील बोईंग या नामांकित कंपनीद्वारे तयार केली जातात. 12 फेब्रुवारी 2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेमार्फत अतिरिक्त 6 P-8I विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. भारतीय नौदलाकडे आधीपासूनच 12 P-8I विमाने कार्यरत असून नव्या 6 विमानांच्या समावेशानंतर एकूण संख्या 18 होणार आहे. या विमानांना पाणबुडीचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या क्षमतेमुळे पाणबुडी शिकारी म्हणून ओळखले जाते. ही विमाने लांब पल्ल्याच्या सागरी टिहळणी, शोध आणि बचाव मोहिमांसाठी वापरली जातात. हिंदी महासागर प्रदेशातील वाढती आव्हाने आणि चीनी नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ही विमाने भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.